राजमाचीच्या वतीन स्वागत. डेव्हलपमेंट इज माय आयडेंटिटी. विकास कामां हीच माझी खरी ओळख. माझी विकास कामां सांगतली हांव कितें तो अशी छाती ठोकपणे सांगपाची हिम्मत थोड्याच आमदारांना आसा. असोच एक आमदार आमच्या मध्ये आसा, बाब मायकल लोबो. तुमचे हांव नमस्कार राजमाचीच्या वतीन स्वागत करता. हो हांवें जो आता स्टेटमेंट केला की विकास कामां हीच तुमची आयडेंटिटी, हीच तुमची ओळख, हो स्टेटमेंट आमकां तरी खरो दिसता तुम्ही हो स्टेटमेंट खंयच्या दृष्टिकोनांतून पळयता? डेव्हलपमेंट शुड बी एवरीबडीज एजेंडा. जर तर डेव्हलपमेंट कॉन्स्टिट्युएन्सीचे जायत, विलेजीचे जायत जाल्यार आपोआप लोकांचे जाता. लोकांचे डेव्हलपमेंट तुजी विलेज जितकी सुंदर दिसता, तू जितकी मेंटेन करता, गार्बेज फ्री मेंटेन करूंक वावरता, बरे रोड करता, फुटपाथ करता, लाईट्स करता, सेम टाइम लोक म्हणटा अरे आमची विलेज उदरगतीन येता, आमी चेंज जावया, आमचे सराउंडिंग क्लीन करूया, आमची मेंटॅलिटी चेंज करूया, आमी वयर सरया, विलेज वयर सरता, आमी वयर सरया, अशें म्हाका तरी दिसता की लोकांचें मत अशें आहा. आनी जेन्ना MLA म्हणून वा सरपंच म्हणून पंच मेंबर म्हणून जेन्ना उदरगत चालू जाता तेन्ना आपोआप विलेजाची नांव वयर सरता. लोक ज्या विलेजीन रावता, ज्या वाड्याचेर रावता, ते आपोआप तेंची मेंटॅलिटी चेंज जाता. तेंचे भितर एक चेंजीस येता की आपलो चेडोय बरे कामाक लागचो, बिझनस घालचे, आमची विलेज बरी जाल्या, आमी आमचे उदरगत करूया, आमचे सेल्फ डेव्हलपमेंट करूया. सो इट इज ऑल इंटररिलेटेड. Until and unless you do not start cleaning your house within and start cleaning the roads and the footpaths and the village, people do not follow. लोक रावता कोण तरी स्टार्ट करतलो आणि आम्ही फॉलो करतले. कोण बरे काम करपाक फुडें सरता तेजे फाटल्यान लोक सदांच आसता, फाटल्यान लोक आहा. आणि डेव्हलपमेंट इज अ नेव्हर एंडिंग प्रोसेस, चालूच असता. तुम्ही जेन्ना आमदार जाले या मतदारसंघाचे, कळंगुटी मतदारसंघाचे, तेन्नाची कळंगुटी आणि आताची कळंगुटी हितून कितें फरक आणि तुमचो तितून तुमचे कंट्रीब्युशन कितें? सी, एवरी लीडर जो लोक निवडून हाडटा तेका विजन आसपाक जाय, कितें तरी बरें काम करतलो म्हणून. आणि जेन्ना विलेज आणि कॉन्स्टिट्युएन्सी जेन्ना ट्युरिझम सेक्टरान ऑलरेडी आहा, तेका रिक्वायरमेंट कितें आहा, जे लोक ऑलरेडी ते बिझनसान आहा थिंगासर, तेंकां नेसेसिटी कितें, तेंकां कितें जाय, हें आमी आयडेंटिफाय केल्ले आमदार जावचे पयलीं. हांव ZP मेंबर आसलो. Neighboring villages of ZP member Arpara Nagwa, which is already a tourism belt. That is the coastal belt which touches Baga. So आम्ही आयडेंटिफाय केले ते लोकांक कितें जाय, तिंका बेसिक रिक्वायरमेंट नासले. रोड जे आसले ते 3 मीटर आसले. तिंगा ट्युरिस्ट इतले येताले आणि टोटल ट्रॅफिक जॅम एंड किओस. सो आमचो मेन प्लॅन आसलो त्या टायमारसून की आम्ही बरे रोड्स दिवचे, वॉटर सप्लाय बरी दिवची आणि इलेक्ट्रिसिटी बरी दिवची. 3 वस्तूचेर बाकीचे सगळे डेव्हलपमेंट आसा. सो हेचेर आमी पयलेसून प्लॅन करून दवरलेले की आमी इलेक्शनाक फुडें बसपाचे. तू जिखून येयल्या शिवाय, तुजे कडेन सत्ता असल्या शिवाय तू काय करूंक शकना. आयदर there are 2 things which are required. One is a vision to do development, and it should be in your mind and in your heart that you will go execute that work and give it to the people. So that was in my mind before I could become MLA. So once I became MLA, we started the work, and the work, half of the work is complete, half of the work is halfway. लोकांक खूप इनकन्व्हिनियन्सूय जाल्ले आहा, कित्याक हे काम 15 वर्सां पयलीं जावपाक जाय आसली. सो अर्लियर MLAs had failed.
So I don't want to blame them and continue my 5 years. I want to do the change which they could not do. Absolutely, absolutely. जे चेंज तेंका जावना That is the way you have to work. ती हांवें चेंज करून दाखोवचे अशें म्हाका दिसलें आनी म्हाजे कडेन घडटा तितलें म्हाजो सरकार म्हाका जी मदत करता आनी हांव जो प्रपोजल मांडटा आनी जे कोस्टल बेल्ट म्हणून आहा जो हायस्ट रेव्हेन्यू सरकाराक दिता त्या बेल्टान इतली वर्सां सरकारान पयशे मोडूंक ना कित्याक इट वॉज इनकम्पिटन्स ऑफ द एक्स MLA एंड तेंचे भितर जो गोनो आहलो पंचायत MLA आनी ते एकामेका कडेन झगडत आसले आनी डेव्हलपमेंट खंयच फुडें वचनासलें. Okay. But as a MLA you have powers to do development. Government is with you, so you can just go ahead and do development whatever is required. What is your dream कलंगूट? तुमच्या स्वप्नातले कलंगूट कशें आसपाक जाय? आमी कलंगूट जेन्ना म्हणटा सॉरी टू इंटरप्ट यू की कलंगूट म्हटल्या बरोबर आमकां स्वाभिमान दिसपाक जाय आमचे कलंगूट आमचे गोंयचे कलंगूट म्हणून पूण सांगपाक लोक मातशे भियेता सद्या आमच्या कलंगूट म्हणपाक द वे द थिंग्स आर हॅपनिंग इन कलंगूट फॉर एक्झाम्पल प्रॉस्टिट्यूशन व्हेरी बॅड टू से तुमच्या स्वप्नातले कलंगूट कशें आसपाक जाय? सी तुम्ही प्रॉस्टिट्यूशन म्हटला म्हणून हांव तुका एकूच सांगूंक सोदता आमच्या टर्मान जे आमी रेड्स मारल्या जे आमी फ्लॅश ट्रेड बंद केला म्हाका दिसता आदी 10-15 वर्सां पयलीं हे कांयच जावंक ना म्हणून ते ओपनली जाताले आतां आमी टोटल ते सगळे बंद केल्ले आहा. ऑर्गनायज्ड रॅकेट्स जे आहले प्रॉस्टिट्यूशन ते सगळे बंद केल्ले आहा. लोक विलेजींतले लोक जाणा आमी खंयच्यो खंयच्यो वस्तू बंद केल्या ते डान्स बार आहली ती बंद केल्या. सर्टन थिंग्स हॅड टू बी डन व्हेरी व्हेरी म्हणजे हार्शली आमकां स्ट्रॉंगली उबे रावचे पडले इवन आमकां भूक हडतालाचेर वयचे पडले. मीन्स सम थिंग्स गव्हर्नमेंट डू नॉट act until and unless you put lot of pressure. Yeah. So we had to put lot of pressure for the government to realize that लोक fed up जाल्लो आहा ही चेंज घडोवन येवपाकूच जाय आनी हे सगळी घाण जी आहा ही बंद जावपाकूच जाय. आमच्या गोंयकारांक नाका हें आनी जे गोंयकारांक नाका ते सरकारान इमिडिएटली बंद करपाक जाय. हें तरी म्हाजें मत आनी हें लोकांचें मत. आनी आमकां निवडून जे हाडल्या हे लोकां खातीर हाडल्या. आदल्या सरकारान काम करूंक ना म्हणून हाडल्या. आदल्या आमदारांनी डिलिव्हरी दिवंक ना म्हणून आमकां हाडल्या. आनी आयज जर आमी हें काम करिना जे लोकांक जाय पळय ते जाल्यार आमकां लोक घरात धाडटले. हे हांव तरी अशें चिंता आनी हे लोकांचें चिंतपूय अशेंच आहा. अगेन आय एम कमिंग टू सेम पॉइंट. तुमचे स्वप्नातले कलंगूट कशें आसतलें आनी कशें आसपाक जाय? सी कलंगूट विलेज ही डेव्हलपमेंट म्हणटा पळय ती सरकारान करूंक ना. आदले खंयचेच सरकार कितलेच सरकार येयले एक खंयचेच सरकारान करूंक ना. ही डेव्हलपमेंट जी विलेजी जी जाल्या ते कलंगूटच्या लोकांनीच केल्ली आहा. कलंगूटचे जे आमचे लोकल लोक रावता कांदोली बागा शिंकेरी हे लोकल लोकांनी ही कलंगूट विलेज डेव्हलप केल्ली आहा. आनी सरकार म्हणून आमी आयज 3.5 वर्सां जाली आमी इन्फ्रास्ट्रक्चर घालता. आदल्या सरकारांनी इन्फ्रास्ट्रक्चर घालूंकूच ना. जे रोड जे आहले जे पांय वाटो आहल्यो त्यो लोकांनी रोड म्हणून गेले धाकटुले ते सरकारान वाडोवपाक जाय आसले. अंडरग्राउंड केबलिंग सरकारान करूंक नासलें म्हणजे लायटी जे वयर वायरी आहा ते अंडरग्राउंड घालूंक जाय आसले. थिंगा सेवरेज नेटवर्क जे आहले इतले जेन्ना हॉटेलां येयली गेस्ट हावसां येयली रेस्टॉरंटां येयली थिंगा उदक सगळे अंडरग्राउंड वचोन जे किचनाचो वेस्ट जावं आतां 100 रुमाचे हॉटेलां तेजे उदक खंय वयता सगळे जमनीन वयता. सो ते वचोन अंडरग्राउंड वॉटर पोल्यूट जालें आनी थिंगा बॅक्टेरिया मेवलो बॅड बॅक्टेरिया इन द वॉटर आनी तितून लोक उदक पियेवपाचें बंद केलें. लोक आयज बसून बिस्लरी उदक पियेतात जे ऑर टॅपाचें उदक पियेतात. पब्लीक दे आर प्युअरली डिपेंडिंग ऑन पब्लीक टॅप. सो a time would have come if we had not to start the sewerage work. Sewerage work last phase in last stage कलंगूटाचे आता कांदोली आम्ही स्टार्ट करपाचे आहा. So all this work should have started 15 years back. So we remained behind 15 years for infrastructure development. आयज बसून आम्ही रडटा इलेक्ट्रिसिटी लोड हाडून आमकां दवरपाक जागो ना. आमचे कडेन सब स्टेशन ना कलंगूटान. एक आहा नागवा एक आहा कांदोली एक आहा सालिगांव. ती एक्झिस्टिंग सब स्टेशनां आमी वाडोवचो म्हणून प्रयत्न केल्लो आहा. थिंगासर
आता 2 ट्रान्सफॉर्मर आम्ही ऑलरेडी घातलेल्या, एक अपग्रेड केला कांदोली, एक अपग्रेड केला नागवा. आता आम्ही सालिगांव वाडोवपाचो प्रयत्न चालू आसा, कलंगूट न्यू सबस्टेशन घालपाचो प्रयत्न चालू. सो ऑल दीस डेव्हलपमेंट रिमेन. सो कलंगूट जे आधी आणले कलंगूट त्या टायमार तितले ट्युरिस्ट नासले. आयज ट्युरिस्ट हॅव गॉन 25 टाइम्स मोर. आधी जो तर 25,000 ट्युरिस्ट येताले जाल्यार आयज 1,25,000 दिसाक येता. भितर येवन भायर वयता, म्हणजे रावता एक 50,000 कलंगुटान आणि येता आणि वयता. जे रावता दुसरे कडेन साऊथ गोवा रावता वा आनी खंय रावता ते खाली विजीट करून येता, सकाळी आनी सांजे परत येतात. ते टोटल धरून 1,25,000 ट्युरिस्ट एवरीडे तुका त्या बेल्टान आहा. सो तेंच्या खातीर कितें फॅसिलिटी आमी करपाक जाय ते इम्पॉर्टंट आहा. कलंगूट कांदोली बागा शिकेरे बीच म्हणून आधी जो आसलो तो इतलो म्हेवो आसलो. आयज आमी त्या बिचाचेर सारको इतले क्लिननेस दवरलेले आहा की एवरी 50 मिटर तुका बायलां दिसतली क्लिनिंग करता पळय ती. म्हणजे गार्बेजाची बिनां बसून आहा, म्हणजे तू कितें तर खाल्ले तुवें जाल्यार ते बिनान घालपाचे. म्हणजे आमी एक सिस्टम हाडला त्या बिचार. कलंगूट बिचार टॉयलेट्स नासले, चेंजिंग रूम, शावर रूम नासले, ते आमी घातलेले आहा. आयज 5 शावर रूम आहा फॉर लेडीज, 5 फॉर जेंट्स, अबाउट 6 टॉयलेट्स फॉर लेडीज, अबाउट 6 toilets for gents, urinals are about 15 for men. So all these facilities which should have been done so many years back, we have put. So we are trying to bring the lost glory of Kalangut back. Okay. कलंगुटान आधी खंय आसले ब्युटिफूल, तितले डेव्हलपमेंट नासले, म्हणजे गेस्ट हाऊस हॉटेलां नासली. आयज डेव्हलपमेंट जाल्ले आहा, लोकांनी आपल्या बाटांनी गेस्ट हाऊस रिसॉर्ट्स हॉटेल्स बांदलेले आहा. पूण तेच्या खातीर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून गव्हर्नमेंट फाटी उरलेलो दिवपाक, तो आयज आमी दिवपाचो प्रयत्न चालू आहा. कलंगूट हॅज टू रिमेन अ क्लीन डेस्टिनेशन विदाउट गार्बेज, ते आमी करपाचो प्रयत्न चालू केलो. गार्बेज प्लांट फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन इंडिया. गार्बेजीचेर आमी तो मोठो विषय येता आणि व्हेरी सेन्सिटिव्ह विषय आहे तो, तेजेर आमी सविस्तर उलोवया. पूण हो ब्रँड पळय आसा कलंगूट म्हणून, व्हेरी स्ट्रॉंग ब्रँड. See, Kalangut brand was developed by the people of Kalangut Kandoli Baga Shinkere. Okay. हे लोकांचो ब्रँड हो, आणि हो सरकाराचो काय ट्रॅव्हल एजन्सीचो काय टुरिझम डिपार्टमेंटाचो ब्रँड न्हू. दिस इज अ नॅचरल ब्रँड क्रिएटेड बाय द लोकल्स. जे लोकल थिंगासरले लोक आहा, जे आमचे फिशरमॅन आहा, जे आमचे कोस्टल बेल्टाचे लोक आहा, जे शेक घालपी लोक आहा, जे वॉटर स्पोर्ट्सान बारीक प्रमाणात लोक आहा, हेंचो ब्रँड हो कलंगूट. हेंच्यांनी हे सगळे ऍक्टिव्हिटी केल्ल्यो आहा. जे नायट क्लब आहा, क्लब टिटोज म्हणून पयलो नायट क्लब, आमचो मित्र रिकार्डो जोसेफ डिसुजा, डेव्हिड डिसुजा, हेंच्यांनी फर्स्ट नाईट क्लब इन गोवा घातलो टिटोज म्हणून. तो एक ब्रँड. कलंगूट येयले काय टिटोज पयल्या शिवाय कोण वचनाका. सो these are the brands created by the locals, and there is no government hand in that okay बाबा गव्हर्नमेंटान खाली पॉलिसी केल्यो की एक्साइज पॉलिसी, 24 hours license. So government gave liberty because the people of that village, people of that constituency said we want to develop this area into the #1 tourist destination. But again I'm putting the blame on the erstwhile government that they failed to give the required infrastructure. So infrastructure देऊन we have to bring the lost glory of Kalangut back. परत दिवपाची गरज हा लोकांक. लोक रेडी हा सगळे कोऑपरेट करपाक सरकाराक, पण सरकारान जे लोकांक दिवपाक जाय ते दिवपाचो आमी प्रयत्न चालू आहा, आणि ते दिल्या उपरांतूच दी लॉस्ट ग्लोरी ऑफ कलंगूट विल कम बॅक. यू आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. येस, 100%. मायकल बाब, हेजेर परती आमी चर्चा करूया. घेऊया एक ल्हानसो ब्रेक. पळयत रावा राजमाची. राजमाचीच्या वतीन परत एकदा सगळ्याचे स्वागत. मायकल भाऊ, आमी ते सुपरसोनीक आणि सनबर्न ह्यो हांगसर गोंयांत ज्यो व्हडल्यो 2 पार्टी जातात, ते खातीर कलंगूट आणि गोंय हे जगाच्या नकाशाचेर येता, ते दर वर्सा येता. हेजो गोंयांक नेमको फायदो कितें जाता,
कॉमन मनशाक कितें फायदो जाता, कलंगूट ब्रँड म्हणून कितें फायदो जाता, बिजनेसमॅनाक कितें फायदो जाता, काय कोण पार्टी ज्यो कोण आयोजीत करता ती आपली बोल्सां भरून उरता. सी I would bring this to your notice that आधी जेन्ना सनबर्न जातालो तेन्ना सरकार काँग्रेसचं सरकार असलो, तेंच्यांनी फेस्टिवल सनबर्न म्हणून जे ब्रँड ते 2 दीस पयलीं लायसन दिवप तेका, आनी तेका लायसन्स फी म्हणून कांयच घेवप ना. एक्सायज फी कितली आहली तेका त्या टायमार म्हाका दिसता अबाउट 25,000 कितें. आनी ट्युरिझम डिपार्टमेंट तांकां कांयच पयशे घेयनासले, होम डिपार्टमेंट तांकां कांयच पयशे घेयनासले. कित्याक म्हणून ना म्हणजे हे सगळे जाण आपल्याक पयशे घेताले, आमदार आपले पयशे घेतालो, होम मिनिस्टर पुलिसाचे क्लियरन्स दिवंक आपले पयशे घेतालो, ते सायडीन ट्युरिझम डिपार्टमेंट ट्युरिझम मिनिस्टर आपले क्लियरन्स दिवंक आपले पयशे घेताले. म्हणजे हे सगळे आपल्याक पयशे घेताले. पण आयज आमच्या सरकारान जेन्ना सनबर्न हांव आमदार जालो कलंगूटचो आनी सनबर्न स्टार्ट जाले कलंगूट आमच्या टर्मान 2012 मनोहर पर्रीकरान तांकां 1 crore लायसन्स फी घातली. हे पयशे सरकाराक येवपाक जाय डायरेक्ट म्हणून डिपार्टमेंटाक 1 crore. तेजे उपरांत तेणें एक्सायज लायसन म्हणून 35 lakhs घातले. तेजे उपरांत तेणें सांगले की एंटरटेनमेंट टॅक्स सेपरेट भर म्हणून. तेजे उपरांत तेणें सांगले की बाकीची सगळी तुजी लायसनां आहा आनी कितें कितें लागता, फायर डिपार्टमेंटाचे लागता, पुलिशीक सेपरेट पयशे ऑफिशियली तुका पुलीस प्रोटेक्शन दिवपाक, तुका ट्रॅफिक जॅम ना जावपाक तांकां 50 लाख भर म्हणून. म्हणजे अशें करून सगळे 5 कोटी तेजे कडसून काडले. ओके. सो इट इज गुड फॉर द गव्हर्मेंट दॅट दे गॉट द मनी इन टू देअर ट्रेजरी. हे लोकां खातीर मोडपाक पयशे इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर. आनी एट द सेम टायम आमचे गोंयचे लोक जे ट्युरिझम सेक्टरान काम करता, जे बिझनस करता, लोकल लोक जे बिझनसाचेर आहा, 27, 28, 29, 30 जे लोक गोंया येता सनबर्ना खातीर येता तेंचे खूब बिझनस आमचे लोकल लोकांक मेळटा. जावं ते ग्रॉसरी शॉप आसूं, वेजिटेबल शॉप आसूं, जावं तो नुस्तेकार आसूं, आनी स्मॉलेस्ट ऑफ द बिझनेसमॅन सगळ्यान बारीक पासून बिझनस आहा, टॅक्सी ड्रायव्हर आमचो. म्हणजे खंय तरी हेंचे बिझनस 24 hours चालू उरता. म्हणजे त्या टायमार 3-4 वरां लोक न्हिदता, बाकीचे सगळे वगत बिझनसानूच आसता, काय कामाक आसता. म्हणजे लोकांचे खंय तरी आपले इकॉनॉमी मातशी वाडटा. ओके. अदर सायड ऑफ द कॉइन गेल्या वर्सा ती एक डिझायनर ओव्हरडोस जाले ड्रग्साचो कितें आनी तितून ती काबार जाली. हेजेर कंट्रोल हाडपाक सनबर्न वेल सुपरसोनीक ओके गोंयच्या लोकांचे पोट भरता, इकॉनॉमी वाडटा, हेजेर तुमी कसो कंट्रोल दवरतले? सी so it is not a because it is giving bad name to Goa. It is not a secret that drugs are available in Goa. म्हणजे सिक्रेट ना तो, इट इज ओपन. आता हेचेर कंट्रोल सरकार म्हणून आमचो प्रयत्न चालूच आहा. हांव एवरी असेंब्ली जावं एवरी मंथ और एवरी सेकंड मंथ सरकाराक लेटरां बरयत आसता. होम डिपार्टमेंट जावं नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आसूं और इवन नार्कोटिक सेल तांकां आमी फोन पासून करता चालू. म्हणजे आमचे जो तर कॉन्स्टिट्युएन्सीन कलंगूट कांदोली भागाचो तर कोण आमकां कळले पासून की उमके स्वताचे ड्रग बिझनस चालू जाला, आमी डायरेक्ट फोन मारता आनी तांकां कळयता अशें अशें आमकां नॉलेज इन्फॉर्मेशन येयला. बट ते सेम वे दुसऱ्या आमदारांनी करपाक जाय न्हू. दुसरे कॉन्स्टिट्युएन्सीची नांवां घेयना, थिंगा फ्रीली ड्रग्स अवेलेबल आहा, थिंगा कित्याक एक्शन जायना? थिंगा ड्रग्स चालूच दवरलेले आहा, थिंगा ड्रग्स इजिली मेळटा. सनबर्नाक ड्रग्स मेळना. हांव एक गॅरंटी दिता तुका, सनबर्नाचे व्हेन्यूआ भितर ड्रग्स मेळना, ते भायर मेळटा. ते भायले ड्रग्स घेता आनी थिंगा हाडून ते कन्झ्युम करता. कोणाक कळना ते कन्झ्युम करतना ते स्मॉल आसता. ते मायकल बाब एक स्ट्रेट फॉरवर्ड मनीस असो म्हणून सगळ्यांक खबर आसा. तुमी हे बाबतीर सरकाराक धारीर कित्याक दवरना? यू आर रिप्रेझेंटिंग गोवा नॉट ओन्ली कलंगूट. सरकाराक धारीर आमचें नांव वायट जाता. आमचो सरकार आहा, आमी धारीर दवरतात. आदी कितें आहलें,
आदलो सरकार आसलो तेन्ना कितें आहलें आनी आतां कितें आहा खूब कंट्रोल येयल्लो आहा पण एट द सेम टायम एवरीबडी नोज दॅट वेर ड्रग्स आर अवेलेबल इट इज नॉट अ सिक्रेट सो हे आमी कशें बंद करतले हेचेर आमकां एक सोल्युशन हाडचें पडटलें म्हाका दिसता पॉलिटिकल वील इज मोर इम्पॉर्टंट देन ओन्ली पुलीस वील एक्ट पॉलिटिशियनान जो आमदार आहा लोकल आमदार आहा मिनिस्टर आहा कोण आहा तेणी आपले विलिंगनेस दाखोवंक जाय की आपूण हो धंदो बंद करतलो आपले कॉन्स्टिट्युएन्सीन हो धंदो नाका म्हणून थोडे जाण अशें चिंता ही आमची इकॉनॉमी म्हणून हेचेर आमी जगता म्हणून आता थोडे लोकल जे आहा ते बसून चिंता हेचेर आमी जगता म्हणून पण तेंकां आयज पासून कळना की ते लोक कितले लोकांक एडिक्ट करता कितले लोकांक मारून उडयता कितले लोकांक तेजी नशा दिता आनी तेजी फॅमिलीचेर कसलो इफेक्ट जाता तेजी माय पाय आता एक चेडू हो चेडो जो ड्रग्स घेवपाक लागलो तेका एवरीडे ड्रग्स जाय तेजे घरा लागीं कितें प्रॉब्लेम जाता तो दुसऱ्यांक कशें ड्रग्स दिता चोरयो जाता आयज फॉरेनरांचे जे बॅगा स्नॅचिंग जाता रूम ते रेंटेड रूम जेन्ना घेता तेंची बॅगात ना जाता थिंगासून हे सगळे ड्रग एडिक्ट सगळे चोरून हाडटा कलंगुटान चडशे जे हॉटेलांतले रूम फोडटा गेस्ट हाऊसांतले रूम फोडटा फॉरेनर जेन्ना चलता वो इंडियन ट्युरिस्ट जेन्ना चलता बिचार तेंची बॅगां घेवन धांवता हे सगळे ड्रग एडिक्ट सो हे बंद करपाक सरकाराचो प्रयत्न आसपाक जाय सेकंड इज रिहॅबिलिटेशन सेंटर घालपाची गरज आसा रिहॅबिलिटेशन सेंटर आमच्या गोंयांत ना जे आहा पळय ते प्रायवेट एक अंजुना आहा अल्कोहोलिक एनॉनिमस म्हणून बट दे हॅव नो कंट्रोल लायक तूं तुजे ओन विलान येवपाक जाय थिंगा आनी थिंगा एडमीट जावपाक जाय तशें जावचें ना म्हाका दिसता हे की सरकाराचे वाटेनसून रिहॅबिलिटेशन सेंटर आसपाक जाय आनी police have to write to the court and take order from the court that this boy is a drug peddler and he is also consuming drug we need to put him in the rehabilitation center and not in the jail it is not called a jail it is a rehabilitation center तेका जेन्ना तू भितर घालतले तेन्ना तो दुसऱ्यान ड्रग्स दिवपाचो बंद करतलो हे सेंटर येवपाची गरज आहा गोंयांत आयज आमी सरकार म्हणूंक जायना की आमच्या गोंयांत ड्रग्स ना आनी आमी हे म्हणता आनी त्या खातीर ड्रग्स वाडवता त्या खातीर आमच्या कलंगुटान जर आयज सांजो तूं येयशी आनी एसोसिएशन हॉला कडेन वयशी यंग चेडे आनी चेडू आहा तुका 60 to 70 मेवतले थिंगा 60 ते 70 आनी एक बिचार एक बांदोडकर स्टॅच्यूच्या लेफ्ट सायडीक थिंगासर माड्डावाडो म्हणून आहा थिंगा सेपरेट थिंगा एक खूब 4-5 रेस्टॉरंट आहा तेच्या भायर थिंगासर ते ओपनली इंजेक्ट करतात ना ते हुंयसून तरी हाडटा ते ड्रग आणि ते इंजेक्टेड इन देअर बॉडी दे इंजेक्ट एनीवेअर होल बॉडी सेम तू इल्ले हे इंजेक्ट करता तेच काडटा आणि तू इंजेक्ट करता तो इंजेक्ट करता म्हणजे देर इज मीन्स दे हॅव टू लिव्ह विथ इट आता कलंगूटचो एक पालक म्हणून तुम्ही तुमकां दिसना तुमकां आनी स्ट्रिक्ट आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन आधी ड्रग्स अवेलेबल आसले ते आम्ही बंद करपाचो प्रयत्न केला आणि केला हे आता ड्रग्स दुसरे कॉन्स्टिट्युएन्सीन अवेलेबल आहा पण आमच्या गोंयांत अवेलेबल आहा हे बंद करपाचो प्रयत्न आमच्या एंटी नार्कोटिक्स सेल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि लोकल पुलीस यांच्यानी बंद करपाक जाय विथ द हेल्प ऑफ पॉलिटिशियन आता पॉलिटिशियनाचो वील आसपाक जाय आमदाराचो वील आसपाक जाय की हे बंद करतले म्हणून तेन्नाच हे बंद जातले नाजाल्यार हे बंद जावचें ना हे आमी खाली उलोवपाकूच उरतले आनी हेजेर एक्शन काय जावचें ना आता गार्बेजी कडेन येवया गार्बेज हो इश्यू खूब सेन्सिटीव जाता पयलीं लोकांनी तेजें थोडेशें स्वागत केलें कित्याक थोड्या गांवां खातीर आसात म्हणून मदींच बाब लक्ष्मण पार्सेकारान तें डिक्लेअर केलें इट इज फॉर एंटायर नॉर्थ गोवा म्हणून ओके पयले 500 गांवांचो हें कितें आसलें जनरेशन 150 to 160 टन्स पर डे ओके कॅपेसिटी कितले आहा 180 एज पर फिगर्स आय एम टॉकिंग 180 आनी आतां जे नॉर्थ गोवा संपूर्ण नॉर्थ गोवा तरी करी it is going above 500 tons per day हे गणित कशें म्हाका no if बाब लक्ष्मण पार्सेकारान no if you are aware
जेन्ना पार्सेकराची विजीट जाली द गार्बेज प्लांट, हांवेंच सांगलेलें ताका तूं प्लांटान यो, कित्याक जेन्ना तुवें फावंडेशन स्टोन घातलेले तेजे उपरांत तूं प्लांटाचेर पावना, कित्याक हांव एवरी 10 days वयता थिंगा, म्हयन्याक 3 फावटी वयता जस्ट टू चॅक द वर्क. आनी जेन्ना तो प्लांटार येयलो थिंगा आनी फावंडेशन स्टोन तेणें घातलेलो तेन्ना तो म्हणजे ताका फोटोग्राफ्स बीन दाखयल्ले तेंच्यांनी, इतलें काम फुडें पावलां आनी तो शॉकाच जालो पळोवन इतलें काम इतलें फास्ट जालें. आनी ताका दिसलें की शेडी बऱ्यो व्हडल्यो बांदल्या म्हणून. सो तेणें समजत म्हटलें हे नॉर्थ गोवाक प्लांट पुरो म्हणून. पण ताका आमी तेजे उपरांत ताका आमी बसोन सांगलें की हो जो प्लांट आहा इतली कॅपॅसिटी तेजी ना, इट इज ओनली फॉर कोस्टल बेल्ट. आनी आय फॉट फॉर दीस प्लांट. Your channel was also there for that press conference. I had given 6 months time to the ex-chief minister to start the process of garbage treatment plant in Kalangut constituency, or I will sit on an indefinite hunger strike. That is why Manohar Parrikar, which was the agenda of the BJP on our manifesto, that we will provide the facilities of garbage plants in Goa, the state of the art. So first plant आम्ही land acquire करून थिंगा start केला. 1,30,000 square meter land acquire केला in a record time of 2 months, 2.5 months. आणि so it is not for North Goa. He clarified next day. Honorable Chief Minister clarified next day that it is only for coastal belt. आणि जेन्ना आमी coastal belt म्हणटा जी गार्बेज बिचार कलेक्ट जाता, तेका 14 कोटीचो टेंडर दिल्लो आहा आख्खे गोंयची गार्बेज बिचा वयली कलेक्ट, ती हाडून सेग्रिगेट करपाची गरज आहा. ती वेट गार्बेज जी आहा ती ट्रीट करपाची गरज आहा इन द मशीन, एंड ड्राय गार्बेज जी आहा ती बेल करपाची गरज आहा. म्हणजे प्लास्टीक जे आहा ते बेल आउट जातले, कार्डबोर्ड जे आहा ते कार्डबोर्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लांटान येतले, जे स्टील आहा, जे लोखंडाचे पीसीस आहा, cans are, those will go in the other company. So you require place for segregation and you require place for treatment. Treatment is that factory, segregation also is the factory, same. So that factory is about to be ready. म्हणजे 80% काम झाला. मशिनरी जी आज येता थिंगा ती फिटिंगाचे काम चालू आसा. So once that machinery is fitted, we have already put the compound wall. You will see that factory will be running in such a way that people will even come for picnics over there, like schools will bring their children for picnics over there to study what is garbage. हे आमचो प्लॅन आहा. आणि हे फुडें वचोन the way I am following on that on the garbage treatment plant with GSIDC and those officers, it is going in the right direction. And असले plant 4 जर गोंया येयले जाल्यार Goa will be the cleanest state in India, garbage free. We can declare it. जो आज आमचो प्रधानमंत्री म्हणटा स्वच्छ इंडिया, जो आमचो नरेंद्रजी मोदीन एक मिशन स्टार्ट केला की स्वच्छ इंडिया. He even stood with a broom and started sweeping, just to tell the people of India that you need to keep your backyard and the front yard and the roads clean. So हे मिशन जो तर आमकां हे करपाक जाय, व्हडले प्लांट गोंयान 4 येवपाक जाय. वेळ मातसो आमचो कमी जायत वयता. एकूच म्हाका 1-2 उतरांनी म्हाका तुमी सांगचे, बिहार इलेक्शनान जो रिजल्ट दिला ती 2 उतरांनी म्हाका सांगचे. Bihar election, we have faced quite a bad result which we did not expect. Exit polls जे जाल्ले ते आमचे फेवरान आसले. 10 years Nitish Kumar as a chief minister, ताका एंटी इनकम्बन्सी आसली. ते खातीर आमकां आमचे फेवरान नरेंद्रजी मोदीचे जे आयज आख्खे इंडियाक तेजो जेन्ना आमी रेटिंग दिता, गुड प्रायम मिनिस्टर, म्हणजे ही इज वर्किंग सो मेनी आवर्स फॉर इंडिया एंड ऑल द वर्क्स विच ही हॅज प्लॅन्ड आर इन पायपलायन. हे सगळे डिलिव्हरी जावपाच्यो आहा आनी ही वॉज गोईंग इन रायट डायरेक्शन. बट देर आर सम पीपल, some in our party at the central level and some who are supporting our party have spoken some things which are very wrong.
तेचेर आमकां हो मार बसलेलो आहा अहें तरी म्हाका दिसता आनी अहें खुबश्या लोकांक दिसता. सो तुमी डिबेट पळयशात NDTVचेर, टायम्स नावाचेर, इंडिया टुडेचेर, बाकीचे सगळे जे डिबेट आज टीव्हीचेर चालू आहा ते सगळे जाण हेच उलयता, द लूज टॉक of some senior ministers and senior party functionaries have put us in such a back foot. Prime Ministeranचे जे हे आसले vision आसले for development of Bihar was defeated by our own people and some people who were supporting. They even went to the extent of saying that तुम्ही कितें रांदतले आयज रातचे घरा ते आमी डिसाइड करतले. नॉट एक्सेप्टेड. सी इंडियन पीपल आर मच टॉलरंट आणि जे इनटॉलरन्स जे स्टार्ट झाले that was not accepted. We have to accept this. No political party can impose things on the people of India. People of India have rejected corruption. People of India have rejected the म्हणजे ego आणि जे strong हे आले काँग्रेसाचे, म्हणजे always they used to vote for Congress, but when they saw that Congress is all out to sell India, in 2014 Narendra Ji Modi's vision for India and the way he started telling India that you should bring in the change and I will take everybody along, सबका साथ सबका विकास, हे होई तरी बिहाराक डिफीट झाले. तुम्ही आज आमच्या स्टुडियोन येयले आणि एकंदर कलांगूटचो विकास आणि मोर ओव्हर गार्बेज संदर्भात जे क्रिस्टल क्लियर जे तुम्ही सांगले त्याबद्दल आमच्या स्टुडिओ तर्फे आणि राजमाची तर्फे तुमचे हांव हार्दिक धन्यवाद दिता आणि असेच ह्या फुडें आमच्या स्टुडियोन येवन आमकां अपडेट करीत रावा अशी एक तुमकां विनंती करता. थँक्यू.